नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. नेता कसा असावा आणि कार्यकर्ता कसा असावा हे केवळ भाषणातून सांगून उपयोग नाही, हे कृतीतून दाखवावं लागतं. आज आपण अशीच एक भावनिक, प्रेरणादायी आणि वास्तवावर आधारित गोष्ट सांगणार आहोत, जिथे राजकारण आहे पण त्याहून जास्त माणुसकी आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे. ही गोष्ट आहे युवा सेना भडगाव तालुका सचिव मंथन चव्हाण यांची आणि पाचोरा भडगावचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नात्याची. भडगाव तालुक्यातील पथराड या छोट्याशा गावात राहणारा मंथन चव्हाण साधा, शांत पण अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता. जेव्हा आमदारकीचं निवडणूक लागली तेव्हा किशोरप्पा पाटील हे आधीच आमदार होते, पण पुन्हा निवडणूक लागली आणि त्याच काळात मंथन चव्हाण यांनी एक असा निर्णय घेतला जो आजच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळतो. जोपर्यंत आप्पा पुन्हा निवडून येत नाहीयेत तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. हो, पूर्ण 3 महिने मंथन चव्हाण चप्पल न घालता फिरत होते आणि ज्या दिवशी आप्पा पुन्हा निवडून आले, शपथविधी झाला, त्या दिवशी मंथन चव्हाण यांनी पुन्हा चप्पल घातली. ही श्रद्धा नाही, ही आहे निष्ठा. यानंतर आमदार झाल्यावर विठोबा मंदिरात 5 किलो पेढ्यांचा नवस बोललेला होता. तो नवस सुद्धा आमदारांच्या हातूनच पूर्ण झाला. 5 किलो पेढे वाटण्यात आले आणि आमदार आप्पांच्या वाढदिवस एका वेगळाच देखावा पाहायला मिळाला. एका तराजूत आमदार आप्पा आणि दुसऱ्या तराजूत वह्या, पुस्तके. आप्पांच्या वजना एवढ्या वह्या आणि पुस्तके शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. पण मित्रांनो, खरी माणुसकी दाखवणारी घटना अजून बाकी आहे. त्याच दिवशी मंथन चव्हाण यांना कुत्र चावलेलं होता. ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, आमदारांना नाही. आमदार वाढदिवस साजरा करून घरी गेले आणि रात्री 12 वाजता त्यांना माहिती मिळाली मंथन चव्हाण यांना कुत्र चावलेलं आहे. क्षणाचाही विलंब न करता रात्री 12 वाजता आमदारांचा फोन जातो, दवाखान्यात दाखव, पहिले इंजेक्शन घेतलास का? हे आहे नेता आणि कार्यकर्ता यांचं नातं. आणि मित्रांनो, ही सगळी गोष्ट आम्ही सांगत नाही आहोत म्हणून फक्त विश्वास ठेवा असं नाही. मंथन चव्हाण यांची थेट मुलाखत आम्ही घेतलेली आहे. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आता आपण आलेलो आहोत भडगाव तालुका पथराड या गावामध्ये आलेलो आहोत आपण. तर त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे आणि कशी सुरुवात झाली आपण थेट त्यांना विचारूया. आणि आपले पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या जवळची त्यांना इथं समजलं जातं. त्यांची किती जवळचे आहेत ते बी आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत भडगाव तालुका युवा सेना सचिव मंथन चव्हाण आपल्यासोबत आहेत. तुम्ही ह्या राजकीय प्रवास म्हणजे कधी आणि कशी सुरुवात केली तुम्हाला? मी 2021 पासून लहान होतो. मी माझ्या मतदानाच्या अगोदर मी राजकारणाचं मला खूप हे होतं, छंद होता, म्हणून मी त्या हिशोबाने राजकारणात आलो. आणि आप्पांसोबत मी गेल्या 2014चं जसं पहिलं इलेक्शन झालं त्यासोबत मी आप्पांसोबतच होतो. पण गेल्या 2019च्या इलेक्शन म्हणे थोडं हे झालं, परत मी आता आप्पांसोबतच आहे. कालही होतो, आजही राहील आणि उद्याही राहणारच. आता तुम्हाला ठीक आहे, तुमचं वय कमी आहे, मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हटलं तरी चालेल तुम्ही, पण आप्पाचे आणि तुमचे ह्या आमदारांचे कधी म्हणजे असं संबंध कधी जुळून आले? कधी? आता ह्या इलेक्शन पासून जे झालं का, आता मागच्या वर्षी जे इलेक्शन झालं तेव्हापासून मी म्हणजे एक असं आप्पांनी मला हे सांगितलंय की बा तू माझा दत्तक पुत्र आहे बा, असं पण म्हणता तरी चालेल. यांना पंचायत समितीला तिकीट भेटणार आहे असं जनतेमध्ये चर्चा आहे. तर हे याच्यावर काय सांगाल तुम्ही? आप्पांनी दिलेला आहे मला शब्द की बा तुला तिकीटचे शक्यता आहे बा, पण आप्पांनी जर कधी तिकीट दिलं तर मी 100% लढणार आहे पंचायत समितीला. आप्पांच्या शब्दाच्या पुढे मी जाऊ नाही शकत. बरं, आप्पांनी मला तिकीट दिलं तर मी 100% लढेल. हे आता तुम्हाला तिकीट भेटेल ना भेटेल, आता आप्पाने तुम्हाला शब्द दिलेले असतील. जर असं कमी जास्त उद्या जर तुम्हाला तिकीट भेटलं नाही भेटलं तर पुढेही तुम्ही आप्पासोबत काम कराल का? हो, मला तिकीट भेटो का ना भेटो, किशोर आप्पांचं काम आणि धनुष्यबाणचं काम ही मी कायम करत राहणार आहे.
आत्ताच आपण त्यांच्याशी संपर्क साधलेलाच आहे, तर ते सांगतायत तिकीट भेटेल ना भेटेल त्याचं काही देणं घेणं नाही आहे, पण आप्पासोबत प्रामाणिकपणे काम करत राहू त्यांचं असं म्हणणं आहे. आता आपल्यासोबत आहेत हे गावकरी बी आहेत. पोरगा तरुण बाहेर याचा प्रयत्न करतोय. जर ह्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे आता ह्यांना जे तुम्ही बघतायत हे खरोखर म्हणजे आता हे राजकारण कसं करतायत, काय तुम्ही कसं बघता यांच्याकडे? चांगलं आहे पोरगा. कामं लक्ष देऊन करता. दादा तुम्ही सुद्धा मंथन चव्हाणला बघतात, यांचा स्वभाव आणि यांच्या इथले कार्यकर्ते कसे आहे, लोकांसोबत जुळते कशी आहे? चांगले चांगले गावामध्ये त्याची कारकिर्दी चांगली. हां आता हा मंथन जे आहे खरोखर आप्पांनी ह्याला विश्वासानं जवळ घेतलेलं आहे आणि एवढं सोपं नाही आमदार जवळ घेणं, पण घेतलेलं आहे. ते काही ना काही यांच्यात बघून गुणच जवळ घेतात ते. त्यांच्याबद्दल आम्हाला असं वाटतं की यांनी पुढे जावं, हे आमचं गावगांचं सर्व गावाचं म्हणणं आहे की मंथन चव्हाणनी पुढे जावं. बरोबर आहे. प्रत्येक गावामध्ये आपलाच गावचा मुलगा असेल कोणीही असेल तर पुढे गेला पाहिजे आणि ज्याला काम करायची उत्सुकता आहे तोच माणूस करू शकतो गावाले म्हणून. तर मंथन बद्दल तुम्हाला काय सांगायचं? मी शाखापर मग सोपान प्रकाश चव्हाण. त्याला रातपाटचं केव्हा बी जर फोन लावला, काही असे कोणाची आडी अडचण राहिली, दवाखान्याचं काम राहिलं, तो त्या टायमाला उभा राहत होता तेवढे राहत. हो. आणि खरोखर बघितलं तर असाच कार्यकर्ता पाहिजे. ज्यावेळेस आवाज आपण मारेल त्यावेळेस तिथे आलं पाहिजे, सुखादुखात गेलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, जो रात दिवस आपल्यासाठी जनतेसाठी येतो तोच खरा नेता असतो आणि तेच आपल्यासाठी चांगलं असतं. ठीक आहे, आज आपण यांच्याशी मुलाखत घेतलेलीच आहे. तर आता आप्पांनी तुम्हाला शब्द दिलेलाच आहे आणि तुमचा शब्द ते खरं ठरेल असं आमच्या आरोग्य दूत न्यूजकडून ती सुद्धा तुम्हाला अभिनंदन आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर त्याच्यानंतर पुढे पंचायत समितीला सुद्धा तिकीट भेटलं पाहिजे हे आत्ताच आपण ह्या गावकऱ्याकडून थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे की त्यांना तिकीट दिलं पाहिजे आणि सगळ्यांची अपेक्षा लागून आहे. तरी आपण लक्ष ठेवूनच आहे, पुढे चालून बघूया, आपण मंथनला पुढच्या शुभेच्छा देऊया. तर मी त्यांना थेट विचारतो की आप्पासाहेबांना तुमच्या गावामध्ये काय काय कामं केली आहेत थोडक्यात सांगा. पत्राड गावामध्ये आप्पांनी बजरंगबलीच्या मंदिराला सभामंडप दिलं, संतोषी मातेच्या मंदिराला पण सभामंडप दिलं आणि त्यानंतर पत्राड गावामध्ये तरुण मंडळी जास्त असल्यामुळं एक व्यायामशाळा पण दिली, शेतपांधन रस्ते पण दिले. काही इथून 1 किलोमीटर तांड आहे आमच्या गावातच बाजूचं, तिथं पण हनुमानाच्या मंदिराला सभामंडप दिला. आता नवीन ग्रामपंचायत दिली परत पत्राडसाठी आणि वारकरी संप्रदायात पण सुद्धा आपण टाळ मृदुंग हे देखील दिलं आमच्या गावात. तुम्ही बघू शकता आप्पासाहेबांचं म्हणजे आमदारांचे किती लक्ष असतं. जिथं जिथं ज्यांना ते गरज आहे ते ह्या गावामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आज जर बघितलं तर खरोखर त्याच्यासाठीच ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत असं म्हणावं लागेल. मित्रांनो, एक कार्यकर्ता किती जीवापाड निष्ठावंत असतो आणि एक नेता आपल्या कार्यकर्त्यावर किती प्रेम करतो हे या एका गोष्टीतून स्पष्ट होतं. असं नातं असायला पाहिजे नेता आणि कार्यकर्ता यांचा. मी नरसिंग भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. अशाच भावनिक सत्य आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.